आज मी बनवला खिचडा। हा प्रामुख्याने मोहरम महिन्यात बनवला जाणारा अतिशय लोकप्रिय असणारा एक भरपेट चवदार आणि पौष्टिक असा आहार आहे। जर तुम्हाला वाटत आहे की ही खिचडी असेल नाही, तर खिचडी ही डाळ आणि तांदळापासून बनवली जाते। तर डाळ त्यामध्ये मूग डाळीची किंवा तुरीच्या डाळीची वापरून सुद्धा बनवतात। तर खिचडा हा गहू, तांदूळ, ज्वारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी एकत्र करून त्याला बॉईल करून मग त्याला तडका देऊन असं पौष्टिक असं त्याचा पदार्थ तयार होतो, त्यालाच खिचडा म्हणतात। तसं जर आम्ही मोहरम मध्ये बनवतो त्यासोबतच गोड खिचडा आणि मलिंदा सुद्धा बनवतो, पण आज आपण बनवू खिचडा, जो की असा मध्येच बनवला। माझ्या मिस्टरांना खूप आवडतो, आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो। तर 4 ते 5 जणांना पुरेल एवढाच मी खिचडा आज बनवणार आहे, अगदी थोड्या प्रमाणात। आपल्याकडे खलबत्ता नाहीये, तर आता मी इथे घेतलेले आहे गहू। तर गहू हे वाटीवर आणि ज्वारी वाटीभर अशा प्रकारे घेतली। तर इथे एक महत्वाची स्टेप अशी राहते की गहू आपल्याला थोडेसे कांडून घ्यावे लागतात, खलबत्त्यात कुटून घ्यावे लागतात। त्याचे जे वरचे स्वालपट आहे ते निघाले पाहिजे अशा प्रकारे। आता थोडे थोडे गहू घेऊन, तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर एका वेळेसच घ्या आणि त्यामध्ये हलका हलका पाण्याचा फुलका देऊन अशा प्रकारे चेचून घ्या, हलके हलके। तुकडे झाले तरी काही हरकत नाही, किंवा दालिया असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। पण अशा प्रकारे जर याला ठेचून घेतलं पाण्याचा फुलका देऊन, तर हे बघा कशा प्रकारे छिलके निघतात। आणि अशाच प्रकारचे आपल्याला गहू पाहिजे, ज्यामुळे खिचडा अतिशय टेस्टी लागतो, पौष्टिक लागतो आणि यम्मी लागतो खरंच। तर बघा मी थोडेसे काढले, माझ्याकडे छोटासा खलबत्ता आहे, मोठा नाहीये। आणि हे बघा ते तांदूळ बघा, आणि हे ते गहू बघा, आणि हे बघा अशा प्रकारे मी सर्व गहू ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये। आणि हे बघा त्याचे छिलके निघाले पाहिजे, एक महत्वाचं ते राहते। नंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। जर ही स्टेप केली ना तर खिचडा तुमचा एक नंबरच होणार। फक्त आता बघा माझ्याकडे छोटासाच खलबत्ता होता, तरी सुद्धा मी ठेचून घेतले। तर तुम्ही सुद्धा एकदा कमी याच्यामध्ये करून बघा, एकदम टेस्टी लागतो आणि अतिशय पौष्टिक असा खिचडा असतो। तर इथे मी खलबत्त्यामध्ये गहू ठेचून घेतले, त्याचे छिलके काढून घेतले। नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे गहू 2 ते 3 पाण्याने चांगले, त्याचे जे छिलके निघालेले आहे ते सगळे काढून घ्यायचे। आता ज्वारी घेतलेली आहे, तर मी इथे गहू आणि ज्वारी हे समप्रमाणात घेतलं, किंवा कमी जास्त चालेल असं काही एवढं हे नाहीये। तर इथे बघा 1 वाटी गहू आणि 1 वाटी ज्वारी। तर ज्वारी सुद्धा चांगली स्वच्छ धुवून घेतली 1-2 पाण्याने। नंतर ते कुकर मध्ये टाकली। आता कुकर मोठा घ्या, किंवा जे छोटा कुकर असेल तर कमी प्रमाणात टाका, कारण की हे उतू जाते, पाणी जास्त टाकावं लागते याला। आता जे धुतलेले गहू आहे ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतले, तुम्ही बघू शकत असाल। आता हे सगळं टाकल्यानंतर हे बघू शका, तर हे आहे 2 वाटी, म्हणजे 1 वाटी ज्वारी आणि 1 वाटी गहू। तर यामध्ये मी त्याचे 4 पट पाणी टाकलं, म्हणजे 2 वाट्या आपल्याकडे हे होतं गहू आणि ज्वारी, तर त्याच्या 8 वाट्या पाणी इथे घ्यायचं, किंवा थोडंसं जास्त किंवा कमी चालेल। आता कुकरचं झाकण लावून एक हाय फ्लेमवर शिट्टी घ्यायची, एक हाय फ्लेमवर। नंतर गॅसची पॉवर एकदम कमी करून लो फ्लेमवर मस्तपैकी असं शिजू द्यायचं। आणि जर कुकर खूप मोठा असेल आणि थोड्या प्रमाणात गहू आणि ज्वारी असेल तर 9 शिट्ट्या तरी आरामात होऊ द्या, 9 ते 10 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी शिजल्या जातो। तर हे बघा ते गहू आणि ज्वारी शिजून राहिलेले आहे। आता आपण तांदूळ घेऊ। इथे मी तांदूळ घेतले, मुगाची डाळ, मसूरची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि उडीद डाळ। उडीद डाळ एकदम थोडीशी घेतली, बाकी तांदूळ सर्वात जास्त घेतले, म्हणजे अर्धी वाटी, त्यापेक्षा 2-2 चमचे अशा डाळी घेतल्या सगळ्या। तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडीद डाळ, चना डाळ आणि मसूरची डाळ। तर मसूरची डाळ थोडी जास्त घेतली, सगळ्यापेक्षा 2-2 चमचे घेतलेली आहे मी अंदाजी। नंतर याला सगळं स्वच्छ धुवून पाणी टाकलं यामध्ये, याच्यात जेवढी डाळ तांदूळ सगळं एकत्र करून त्याच्यात 1.5 पट पाणी टाकलं। वाटलं तर थोडंसं मीठ सुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये, पण मी विसरली टाकायचं, मीठ टाकू शकता। आणि याला 2 ते 3 शिट्ट्या चांगल्या घेऊन घ्यायच्या। आता हे बघा तिकडे दोन्ही कुकर शिजले, आणि इकडे बघा 8 ते 9 शिट्ट्या याला झाल्या आरामात मस्तपैकी। आणि हे बघा बघून घ्यायचं एकदा गहू शिजले की नाही। तांदळाच्या डाळीच्या कुकरला फक्त 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या, त्या 2 शिट्ट्यामध्ये शिजून जाते। पण या गहूच्या आणि ज्वारीच्या कुकरला 9 शिट्ट्या तरी होऊ द्यायच्या, तेव्हाच गहू शिजतो। आणि नाही शिजला असेल तर पुन्हा 1 शिट्टी लावा, गहू शिजल्याशिवाय तडका द्यायचा नाही खिचड्याला। आता गहू छान शिजलेले होते, त्यामुळे हे बघा इकडे हा पण कुकर थंड झाला। इकडे पण बघू शकता डाळ तांदूळ मस्तपैकी अशी शिजलेले आहे, पाणी बिलकुल एकदम जास्त झालेलं नाहीये, तुम्ही बघू शकत असाल।
आता त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ. एकदम सोपं आहे. तर तव्यावर मी तेल गरम केलं अगदी थोडंसं, त्यामध्ये मोठा वेलदोडा आणि एक चक्री फूल ते तळून घेतलं. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर आपल्या अंदाजाने हा मसाला घ्या. मी 4 ते 5 जणांसाठी बनवत आहे. अगदी थोड्या मसाल्यात होऊन जाते. एकदम पण मसाला चांगला लागत नाही. नंतर थोडीशी कलमी घेतली, ती सुद्धा भाजून घेतली. आणि हे बघू शकता यामध्ये आहे लवंग, मिरे, विलायची, जावित्री आणि दगडी फूल हे आहे. ते सगळं भाजून घेतलं. आता 1 ते 1.5 चमचा मी इथे धने घेतलेला आहे, साबुत धने. ते सुद्धा अगदी हलकेसे भाजून घेतले. नंतर खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे. तर अगदी थोडेसे आहे, जास्त नाहीये. एखादा तुकडा असेल. आणि याचे तुकडे बारीक बारीक करून याला सुद्धा चांगलं असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं. जाळायचं बिलकुल नाहीये, नाहीतर जळक्यान जळक्यान लागते खिचडा. हे बघू शकता. आता हे खोबरं सुद्धा चांगलं भाजून झालं. आता यामध्ये एक कांदा घेतला मी मोठ्या साईजचा, तो सुद्धा टाकला. त्याला रफली चॉप करून तव्यावर टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं तेल टाकून हे सुद्धा भाजून घेतलं. तर कांदे बघू शकता, कांदे सुद्धा आपले भाजून झालेले आहे. आता हे सगळं जे आहे खोबरं, धने आणि कलमी, हे जे सगळे मसाले आहे ते सगळे पहिल्यांदा पावडर करायची, त्याची मिक्सरला फिरवून घ्यायचं. नाहीतर काय होते की आपण सगळे एकत्र टाकलं तर खोबऱ्याचे तुकडे बारीक होत नाही, त्यामुळे मग मसाल्याला चव येत नाही. म्हणून हे जे ड्राय मसाले राहते ते पहिले काढून घ्यायचे मिक्सर मधून. नंतर त्यामध्ये भाजलेला कांदा, लसणाच्या कळ्या 10 ते 12, थोडंसं अद्रकचा तुकडा आणि थोडंसं जिरं हे टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं. पाणी टाकून थोडंसं सांबाराच्या काड्या सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. मी त्याची पण वेगळी पेस्ट केली. तुम्ही बघू शकता तो मसाला झालेला आहे. आता हिरवा मसाला करू. तर यामध्ये टाकलं सांबाराच्या काड्या, किंवा सांबार भरपूर असा सांबाराच्या काड्या तरी टाका. नंतर इथे मिरच्या, ह्या मिरच्या तेवढ्या तिखट नाही होत्या म्हणून मी थोड्याशा जास्त घेतल्या. तिखटवाल्या असेल तर तुम्ही आपल्या अंदाजाने 5 ते 6 घ्या. मी इथे 10 ते 12 ह्या मिरच्या घेतल्या. त्याला मिक्सरला फिरवून घेतलं पाणी न टाकता. आता तडका देऊ. तडका देण्यासाठी मी इथे मोठं भांड घेतलेलं आहे पसरट. त्यामध्ये 3 ते 4 बुटले तेल टाकलं आणि 3 बुटलेच टाकलेलं होतं. त्यामध्ये जिरं, तेजपान टाकलं आणि कढीपत्ता फ्रेश असा. नंतर वाटलेलं हिरवं वाटण, ज्यामध्ये आपण सांबार आणि मिरच्या ह्या टाकलेल्या होत्या, तर त्या टाकून घेतलं आणि ते चांगलं एखादी मिनिटं परतून घेतलं. गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवलेली आहे. आणि आता जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता, कांदा, खोबरं, गरम मसाल्याचा, तर ते टाकलं. पूर्णच टाकलेलं आहे मी. आणि ते चांगलं परतून घ्यायचं. आता हे सगळं भाजलेलं होतं, त्यामुळे हे जास्त वेळ परतण्याची गरज नाही. अगदी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही. आता हे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे 1 ते 2 मिनिटानंतर आणि मसाला आपला मस्त भाजलाय. यामध्ये आता हळद पावडर एखादी चम्मच, नंतर 2 चमचे तिखट, मिरच्या टाकल्या आहे हे लक्षात ठेवायचं. नंतर धने पावडर ते पण 1 ते 2 चमचे छोट्या चमच्यानी, आणि हे चांगलं असं परतून घेतलं. चांगलं परतून घ्यायचं आहे. तिखट, हळद, धने पावडर याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे, तेव्हाच तो छान लागतो. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ. आता आपण गहू, ज्वारी किंवा जे डाळी आहे शिजवताना आपण मीठ बिलकुल वापरलेलं नाहीये. तेव्हा जर मीठ वापरलं तर यावेळेस थोडंसं कमी टाकायचं. त्यामुळे मी मीठ टाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता चवीनुसार. वाटलं तर तुम्ही नंतर वाढवू शकता, पण आता जास्त नका टाकू एकदम. आणि थोड्याशा सांबाराच्या काड्या टाकल्या आता, म्हणजे सांबार टाकला बारीक चिरलेला. मला आवडतो असं मध्ये मध्ये टाकायला, म्हणजे स्मेल छान येते, टेस्ट छान येते. नंतर बारीक कापलेला 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो चांगले जास्त टाका यामध्ये. आता 4 ते 5 जणांसाठी आहे 1-1.5 टोमॅटो किंवा 2 टोमॅटो होऊन जातात मीडियम साईजचे. आणि टोमॅटो शिजण्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून ते विसळून ते पाणी टाकलं. गरम पाणीचाच वापर करा यामध्ये अशा याच्यात. आणि ते चांगलं असं वाफेवर शिजू दिलं, झाकण लावून लो फ्लेम वरती. टोमॅटो चांगले गलले पाहिजे आणि त्याचा स्वाद, मसाल्याचा स्वाद उतरला पाहिजे चांगल्यापैकी. आता हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यामध्ये टाकलं पाणी. पाणी गरम केलेलंच वापरलेलं आहे, गरम पाण्याचाच वापर केला. मसाले गरम असतात, त्यात आपण थंड पाणी टाकतो, त्यामुळे ते चव बिघडून जाते. तुम्ही रस्याची भाजी बनवत असाल ना तर गरम पाण्याचाच वापर करा, भाजीची चव अजून जास्त टेस्टी येईल. आता पाणी इथे मी खूप जास्त वापरलेलं नाहीये. 1 ते 1.5 गडवा पाणी इथं वापरलेलं आहे. यामध्ये आपले गहू, ज्वारी शिजलेली आहे, तांदूळ, डाळी शिजलेले आहे, त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही.
पाणी थोडंसं बाजूला ठेवा गरम करून, लागलं तर टाका. आता पाण्याला मस्त अशी उकळी आली आणि यामध्ये आता आपण जे गहू ज्वारी जे शिजवलेली आहे ती टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता. आणि हे जे आहे ना पटापट टाकून घ्यायचं मस्तपैकी सगळं. आणि लागलं तर तुम्ही यामध्ये पाणी टाकलं आपल्या अंदाजाने. मी इथे 1.5 गळवा पाणी टाकलेलं होतं जे रस्स्यामध्ये. आणि हे सगळं आता टाकून घ्यायचं आहे. तर माझ्या घरी खूप आवडतो हा खिचडा खाण्यासाठी. त्यामुळे असं मोहरमला तर बनवतोच आम्ही, पण तो व्हिडिओ काही शूट करणं होत नाही माझ्याच्याने, घाई असते. पण असं मध्ये बनवला तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. आणि खूप छान लागतो आणि खूप पौष्टिक असतो. त्यामुळे थोडं प्रमाणात म्हणजे 4 ते 5 जणांसाठी पुरेल एवढाच मी बनवलेला आहे आणि तेच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ आता तुम्ही इथपर्यंतच आलेच आहे. आता शेवटचं सुद्धा 2-3 मिनिटं बघून घ्या. आता इथे गहू ज्वारी शिजलेली आहे ती टाकली आणि जे तांदूळ डाळी ह्या शिजलेल्या होत्या त्या टाकल्या. आता हे थोडंसं गरम गरम राहते तेव्हा टाकण्यात मजा येते, पण थोडंसं थंड झालं तर हातांनी थोडं असं वेगळं वेगळं करून टाका, गडे नाही राहिले पाहिजे. आणि ते सगळं एकजीव झालं ना तेव्हाच हा खिचडा खूप छान लागतो. तर आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मी इथे बिलकुल लो ठेवलेली नाहीये. हाय फ्लेमवरच हे शिजवून घ्यायचं आणि याला असं मध्ये मध्ये घोटतच राहायचं आहे. थोडंसं चाखून बघितलं तर मीठ थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे पुन्हा मीठ सोडून घेतलं. आणि हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे. आता याला चांगलं मस्त दणकून उकळी येऊ द्यायची आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाही तर खाली लागू शकतो. सो आता याला मस्त पुन्हा 1 ते 2 वेळा मी मध्ये मध्ये फिरवलं आणि बघू शकता मस्त असं शिजत आलेलं आहे. आता थोडंसं तुम्हाला पाणी दिसत असेल वरती, पण थंड झाल्यानंतर आहे ना हे पुन्हा आकुसले जाते आणि त्यामुळे एकदम असा घट्ट घट्ट नाही चांगला लागत. थोडासा अशाच प्रकारचा खिचडा छान लागतो. हा थंड झाल्यानंतर पुन्हा घट्टसर येतो आणि मग खायला एकदम चविष्ट लागतो, बघू शकता तुम्ही. तर या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा. किंवा कोणाला खूपच पातळ आवडते किंवा कोणाला खूपच असा घट्ट घट्ट आवडते, त्यानुसार तुम्ही आपल्या आवडीनुसार करा. पण मला असा आवडते, आमच्याकडे असाच आवडते. सो अशा प्रकारे हा खिचडा तयार आहे. नक्की तुम्ही करून बघा. गरम मसाला टाका शेवटी वाटलं तर, असेल तर तर अजून छान टेस्ट येईल. आणि बघा किती पौष्टिक आहे ना. तर अशा प्रकारे आमच्याकडे बनवला जातो. तर मी असाच बनवते. आणि थोडंफार असं काही चेंजेस असतील किंवा तुम्ही कशा प्रकारे बनवता ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही. आणि शेवटी टाकला संभार. काय मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि सुगंध तर एकदमच भारी येत होता. इतकं जबरदस्त लागतो खाण्यासाठी. नक्की करून बघा. अतिशय पौष्टिक लागतो आणि त्यामधले जे गहू आणि ज्वारी आहे ना त्यामधली जी चव आहे ना ती वेगळीच येते. गहू जे आपण कांडून टाकतो ना त्याचे जे छिलके काढून, हा हा हा, त्यामुळे तर चव येते. ती स्टेप विसरूच नका खिचडा करताना. खूपच जबरदस्त लागते, खूपच जबरदस्त. नक्की करून बघा. आणि अशाच प्रकारे रेसिपी पाहण्यासाठी, छोटे छोटे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपी सोबत. अजून काही रेसिपी पाहायची असतील किंवा काही तुम्हाला ब्लॉग असे आवडत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.